राष्ट्रपतींची मंजुरी. महाराष्ट्रात धर्मांतरणासाठी आता नवे कडक नियम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंतर महाराष्ट्रात धर्मांतरणाबाबतचा नवा कायदा अखेर लागू झालाय. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता धर्मांतरासाठी आधीसारखं सहज शक्य राहणार नाही. नेमके नियम काय आहेत एका मिनिटात समजून घ्या. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या कायद्याला 27 जुलै 2026 रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि 30 जुलै 2026 रोजी तो राजपत्रात प्रसिद्ध झाला. त्यानंतर हा कायदा राज्यात लागू झाला. या कायद्यानुसार बळजबरी, फसवणूक, धमकी, खोटी माहिती, प्रलोभन, नोकरीचं आमिष, मोफत शिक्षण, विवाहाचं आमिष किंवा मानसिक दबाव टाकून धर्मांतर करणं हा गुन्हा ठरणार आहे. अशा प्रकारच्या धर्मांतरावर कठोर कारवाई आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. स्वेच्छेनं धर्मांतर करायचं असलं तरीही आता ठराविक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. संबंधित अधिकाऱ्याला पूर्वसूचना द्यावी लागेल आणि धर्मांतरानंतर घोषणापत्र सादर करणंही बंधनकारक असेल. नियमांचं उल्लंघन केल्यास कारावास आणि दंडाची तरतूद आहे. मात्र हा कायदा नेमका कोणावर लागू होतो? कोणत्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो? स्वेच्छेच्या धर्मांतरासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे आणि कोणत्या गोष्टींना अपवाद आहे याचं सविस्तर विश्लेषण आम्ही पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. त्यामुळे शासन साथीला नक्की फॉलो करा.